पुन्हा नव्याने भाग 27. शिव सोडायला येतो म्हणाला तशी नेहाही खुश झाली. तिने जाणाऱ्या शिवला सांगितलं, हां चालेल, मी चिन्मयची तयारी करते, तुम्ही पण तयार व्हा. नेहाला चिन्मयला घेऊन एकटी बाहेर पडण्याचा हा पहिलाच अनुभव होता. एरवी शिव त्याला उचलून घेत असे कुठे बाहेर जायचं झालं तर, आणि ती मागून चालत असे. तिलाही बरं वाटायचं. एकट्याला चिन्मयला येणं जाणं तसंही सोपं नव्हतं. शिव येतो म्हणताच तिला तिचे पहिले दिवस आठवले. दोघंच बाहेर जाणार, आपल्याला नवऱ्यासोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून खुश असायची ती. तो नेहा एकटी असताना व्यवस्थित बोलायचा. शिवने आईला सांगितलं, मी तिला सोडून येतो, दुपारी तिकडेच जेवून ये, शिव म्हणाला. शिव तिकडे राहू शकला असता, पण आईला एकटे ठेवून जाणं बरोबर वाटलं नसतं. चिन्मय आणि नेहाला सोडून शिव संध्याकाळी घरी आला. घर अपेक्षेपेक्षा जास्त शांत वाटत होतं. आई किचनमध्ये आणि शिव त्याच्या रूममध्ये. खूपच कंटाळवाणं वाटत होतं. त्याला घरातून पळून जावंसं वाटत होतं. मोबाईलवर गाणी लावली, कारण एवढी शांतता असण्याची त्याला सवय नव्हती. थोड्या वेळाने नेहाला फोन केला. नेहा, अगं घर खूपच खाली वाटतं गं, तू उद्या सकाळीच ये, मी घ्यायला येतोय, शिव म्हणाला. अरे, तुम्हाला कामाला जायचं आहे ना, मग कसे काय येणार? आणि मी संध्याकाळपर्यंत घरी येणार आहे, विशाल सोडणार आहे मला, नेहा म्हणाली. मी विसरलोच होतो, आज रविवार आहे ना, ठीक आहे, तू लवकर घरी निघ, मी कामावरून यायच्या आधी घरी पोच, शिव तिला म्हणाला. माहीत नाही काय झालं होतं त्याला, तो दोघांना खूप मिस करत होता. नेहा आणि विशालने खूप गप्पा मारल्या. आई बाबा ही तिला बघून खुश झाले. नेहा एरवी माहेरी एकटीच जायची, जावई म्हणून तो कधी जास्त गेला नव्हता, आणि गेलाच तर आपल्याच विश्वात असायचा. यावेळेस त्याला बदललेलं बघून आणि नेहाची काळजी घेताना बघून त्यांनाही बरं वाटलं होतं. पाहुणचारही मस्त केला होता. नेहाही खुश होती. खरं तर आतून तिला खूप बरं वाटत होतं. शिवला आपली आठवण येते ही कल्पना करूनच तिच्या ओठांवर हसू येत होतं. एकटीच मान हलवत स्वतःला सावरत होती. किती हुरळून जातो ना आपण. अजून तर तो आपल्याला मैत्रीणच म्हणतो, कधी तो आपल्याला मनापासून स्वीकारेल? तिला मनात प्रश्न येऊन गेला. उगाच मन डिवचत होतं तिला. आणि स्वीकारलंच नाही तर आपण असं किती दिवस राहायचं मैत्रीण म्हणून? छे, आपण काही विचार करतो, ती स्वतःलाच टपली मारत होती. चिन्मयही चांगलाच रमला होता. नवीन जागा, नवीन माणसं बघून न घाबरता मस्त खेळत होता. नेहाला तेच टेन्शन होतं की चिन्मय तिकडे जाऊन रडारड नको करायला, पण आता तिची काळजी मिटली होती. रात्री शिव घरात येराझारा घालत होता. आई, झालं का गं जेवण? लवकर बाहेर ये ना, एकट्याला बाहेर कंटाळा आलाय मला. आता परत या दोघांना मी मुळेच कुठे पाठवणार नाही, आणि जायचं असेल तर सगळेच जायचं, हे नको वाटतं घरात राहणं. दोघांच्या गडबडीने घर गजबजून जातं, शिव म्हणाला. हो रे, खाली खाली वाटतं, शिवची आई म्हणाली. आज हॉलमध्येच झोपेन मी, शिव म्हणाला. कंटाळला होता, आणि आता चिन्मय त्याच्या रूममध्ये झोपायला लागला. त्यालाच महिना होत आला होता, त्यामुळे त्याला रूम पण एकदमच खाली खाली वाटत होती. नेहाचं त्याच्या भोवती वावरणं. हां, तुला आता त्या दोघांची जास्त सवय झाली आहे ना, शिवची आई म्हणाली. शिव लवकर जेवण करून झोपायला गेला, पण त्याला झोपच लागली नाही. खूप उशिरा त्याला झोप लागली, पण बॅक ऑफ माइंड नेहा चिन्मयचे विचार होते. त्यामुळे त्याला एक भयंकर स्वप्न पडलं. नेहा आणि चिन्मय रिक्षाने जात असतात. अचानक रिक्षा पलटी होते आणि दोघेही रक्ताच्या थारोळ्यात. हे स्वप्न इतकं भयंकर होतं की शिवला दरदरून घाम फुटला. त्याच्या तोंडून शब्द निघेना झाले. तरीही सर्व शक्ती एकवटून तो नेहा आणि चिन्मयला तो खूप मोठ्याने आवाज दिला. आई घाबरून उठते. ती शिवला हलवून जागा करते. घामाने कपडे भिजलेले असतात. आई, नेहा, चिन्मय, शिव एवढंच उच्चारून शकला. त्याला एवढा घाबरलेला बघून आईने त्याला पाणी दिलं. त्याला थोपटलं आणि नेहा चिन्मयला घेऊन आईबाबांकडे, भावाकडे गेली असल्याचं सांगितलं. तू एवढा का घाबरलास? शिवच्या आईने विचारलं. मला खूप वाईट स्वप्न पडलं. दोघांची खूप काळजी वाटते मला.
शिव म्हणाला. शिवने त्याला पडलेलं स्वप्न आईला सांगितलं. तू जास्त विचार करू नकोस, झोप आता, 3 वाजलेत. शिवची आई म्हणाली. मला झोप नाही लागणार, मी उद्या त्यांना आणायला जाणार, शिव म्हणाला. शिवला काही सुचत नव्हतं. डोकं एकदम सुन्न झालं होतं. याआधी एवढी अस्वस्थता त्याला कधी जाणवली नव्हती. तो जाऊन खुर्चीत बसला. धडधड वाढल्याची जाणवलं त्याला. छे, आता झोप येणं शक्य नव्हतं. नेहाला फोनही करू शकत नव्हता. हा काळ त्याला एकदम नकोसा वाटत होता. त्याने आपला फोन काढला आणि चिन्मयचे, त्याचे आणि नेहाचे फोटो बघत बसला. एवढ्या रात्री करणार तरी काय तो? बेचैन मनाला थोडासा दिलासा. फोटो बघता बघता तो कधी मागच्या आठवणीत हरवला त्याचं त्यालाच कळलं नाही. अगदी हॉस्पिटलपासून सगळं सगळं आठवलं त्याला. आपण नाकारलं तरी तिने कसं पॉझिटिव्हली घेतलं, कशी काळजी घेतली त्याची आणि चिन्मयची सुद्धा. आपण नेहाशिवाय नाही राहू शकत. आपल्याला मागचं आठवत असो अथवा नसो, पण माझं मन आता हळूहळू मान्य करायला लागलं आहे की नेहा माझ्यासाठी काही खास आहे. नाही आठवलं तर ठीक आहे, मी पुन्हा लग्न करेन. कारण आता नेहा फक्त माझीच ही भावना मनात घर करून राहिली आहे. चला, ठरलं तर. त्यानेही मनाशी पक्क केलं आणि सकाळ व्हायची वाट बघत होता. आईला सांगणार होता, मला नेहाशी लग्न करायचं आहे. बघता बघता सकाळ झाली. शिवला झोप लागलीच नाही. आई झोपली होती अजून. त्याने चहा केला आणि गॅलरीत जाऊन पहाटेच्या थंडीत एक एक घोट घेत आजूबाजूला निहाळत होता. मन एकदम भाऊक झालं होतं. एखाद्या माणसाला आपण किती ग्रँटेड धरतो. विद्या सिन्हा आणि अमोल पालेकर यांच्यावर चित्रित छोटीशी बात मधलं गाणं आठवलं. न जाने क्यों होता है जिंदगी के साथ, अचानक ये मन करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात न जाने क्यों. शिव हे गाणं गुणगुणत होता. त्याला नेहा आणि चिन्मयची जास्तच आठवण येत होती. त्याने कामावरनं जायचा निर्णय घेतला व तयारीला लागला. तो लवकरच नेहा आणि चिन्मयला घ्यायला निघाला सुद्धा. इकडे नेहाला छान झोप लागली. इतके दिवसांनी ती इकडे माहेरी आली होती. काही काम करायचं नाही, कसली धावपळ नाही, फक्त आराम आणि आराम होता. ती उशिरा उठली, ब्रश वगैरे केला. आईने गरमागरम चहा आणून हातात दिला. तिला खूप दिवस झाले आराम केलाच नाही की माहेरची आठवण आली नाही. आपल्याच व्यापात एवढे अडकलो की विचार करायलाही वेळ नाही. तेही क्षण तिने आनंदाने घालवले. तिचा फोन वाजला. तिने बघितलं तर तो शिवचा होता. तिने उचलला. मी घ्यायला येतोय, शिव म्हणाला. तुम्ही कामाला जाणार होता ना, नेहाने विचारलं. नाही, मी येतोय तुम्हाला न्यायला, शिव म्हणाला. बरं, किती वाजता येत आहे न्यायला, नेहाने विचारले. मी निघालोय, तुम्ही तयारी करून राहा, शिव म्हणाला. शिव, तुम्ही निघालात पण पण का? विशाल सोडणार होता ना मला, आणि इतक्या दिवसांनी आले मी इकडे. संध्याकाळी तरी यायचं ना. चिन्मयही चांगला खेळतोय. नेहाला थोडं वाईटच वाटलं की का येतोय हा एवढ्या लवकर. नाही ग, माझं घरी नाही लक्ष लागत नेहा. तुम्हाला बघितलं की बरं वाटेल मला, शिव म्हणाला. ओके, या मग दुपारी जेवून निघू. मला सांगायला पण बरं वाटत नाही. तुम्ही कामाला जाणार म्हणून मी विशालला सांगितलं होतं मला सोडायला. आता काय सांगू. तुम्ही आत्ताच येताय न्यायला म्हणून, नेहा म्हणाली. हो, मग काय झालं. थांब, मीच करतो विशालला फोन, शिव म्हणाला. शिवची चिन्मय आणि तिच्याबद्दलची ओढ बघून आतून खूपच छान वाटत होतं तिला. शिवने विशालला फोन केला. मी चिन्मय आणि नेहाला घ्यायला येतोय, शिव म्हणाला. मी येणार होतो सोडायला. नेहा बोलली होती मला तुम्ही कामाला जाल म्हणून, विशाल म्हणाला. हो, पण नाही गेलो, येतोय न्यायला. दुपारी जेवून निघू, शिव म्हणाला. ओके, या, विशाल म्हणाला. शिव 15-20 मिनिटात पोचला, पण सगळेच अवाक झाले होते. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होतं ते. तुम्ही छान छान कमेंट करून सांगत राहा कशी कथा वाटते. आम्हाला तुमच्यासाठी अजून नवनवीन कथा घेऊन यायला नक्कीच आवडेल. तुमच्या कमेंट आम्हाला प्रोत्साहन देतील. धन्यवाद.